नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 9वी विषय मराठी यातील 15वी कविता निरोप या कवितेचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। परंतु हा स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। यामध्ये प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा व विधाने पुन्हा लिहा। यामध्ये कवितेतील आई आपल्या मुलाला औक्षण करत आहे कारण पर्याय आहेत: 1 मुलाचा वाढदिवस आहे, 2 तो रणांगणावर जाणार आहे, 3 त्याने रणांगणावर शौर्य गाजवले आहे, 4 त्याने क्रीडा स्पर्धेत नैपुण्य प्राप्त केले आहे। तर यातील योग्य पर्याय आहे 2 तो रणांगणावर जाणार आहे। दुसरा प्रश्न, खालील शब्दातून सूचित होणारा अर्थ लिहा। अशुभाची सावली। याचं उत्तर, शत्रूशी झुंज देण्यासाठी सैनिक जातात तेव्हा त्यांच्या प्राणांची शाश्वती नसते। लढाईमध्ये कधी प्राण गमवावे लागतील याचा नेम नसतो। या गोष्टीला कवयित्रींनी अशुभ म्हणजेच वाईट छाया असे म्हटले आहे। पंचप्राणाच्या ज्योतींनी औषण, म्हणजे रणांगणावर लढायला चाललेल्या बाळाचे रक्षण व्हावे म्हणून पंचारतीने ओवाळणे याला औक्षण म्हणतात। इथे आईला आपला बाळ सुखरूप परत यावा अशी मनापासून इच्छा आहे, म्हणून तिच्या मायेचे प्रतीक म्हणून पंचप्राणांच्या ज्योतीचे औक्षण असा उल्लेख कवयित्रींनी कवितेत केला आहे। त्यानंतर प्रश्न तिसरा, कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा। त्यामध्ये आपल्याला काही रकाने दिले आहेत। कवितेचा विषय, रणांगणावर जाणाऱ्या बाळाला आई निरोप देत आहे। कवितेतील पात्रे, आई व मुलगा। कवितेत उल्लेख आलेल्या थोर व्यक्ती, जिजामाता, राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज। आईने व्यक्त केलेली इच्छा, विजयी होऊन आलास की माझ्या हाताने दूध भात भरवीन। प्रश्न चौथा, काव्य सौंदर्य। यामध्ये तुझ्या शस्त्रांना अस्त्रांना शक्ती देईल भवानी, शिवरायांचे स्वरूप आठवावे रणांगणी। या काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा अर्थ स्पष्ट करा। उत्तर आहे, कवयित्री पद्मा गोळे यांच्या निरोप या कवितेत रणांगणावर लढण्यास निघालेल्या मुलाला निरोप देणाऱ्या, त्याला त्याच्या कर्तव्याची जाण करून देणाऱ्या कणखर मनाच्या मातेचे वर्णन केले आहे। वीर माता म्हणते, तू रणांगणावर निघाला आहेस, तुझ्या शस्त्रांना व अस्त्रांना आई भवानी देवीच बळ देईल। जसे तिने शिवरायांना स्वराज्य स्थापनेच्या कार्यात लढण्यासाठी बळ दिले होते, तू रणांगणावर लढताना शिवरायांचा पराक्रम आठव, त्यामुळे तू पराक्रम संचारेल, तू यशस्वी होशील। येथे आपल्या गौरवशाली ऐतिहासिक परंपरेचा दाखला देत पुत्राला लढण्याचे बळ देणारी आई प्रस्तुत पद्यपंक्तीतून व्यक्त होते। पुढचा प्रश्न आहे, धन्य करी माझी कूस ई विजयी होऊन, पुन्हा माझ्या हाताने दूध भात भरवीन। या काव्यपंक्तीतील भाव सौंदर्य स्पष्ट करा। उत्तर आहे, प्रस्तुत काव्यपंक्ती निरोप या पद्मा गोळे लिखित कवितेतील आहे। रणांगणावर जाणाऱ्या आपल्या वीरपुत्राविषयी मातेच्या अंतःकरणात दाटलेल्या संमिश्र भावभावनांचे चित्रण यात घडते। रणांगणावर लढण्यासाठी निघालेल्या आपल्या पुत्राला आई म्हणते, जेव्हा तू युद्धभूमीवर शौर्य गाजवून विजयी होऊन परत येशील तेव्हा माझी कूस धन्य होईल, मी तुला जन्म दिल्याचे सार्थक होईल, तुझी आई होण्याचे भाग्य मला लाभले। या भावनेने मन भरून पावेल आणि या आनंदात मी तुला लहानपणी जसा दूध भात भरवायचे तसा आताही माझ्या हाताने प्रेमाने दूध भात भरवेन। एका वीर मातेला आपल्या मुलाविषयी असलेला सार्थ अभिमान व विश्वास प्रस्तुत ओळीतून व्यक्त होतो। प्रश्न 5वा, अभिव्यक्ती। यामध्ये कवितेतील वीर मातेच्या भावना तुमच्या शब्दात लिहा। उत्तर आहे, रणांगणावर लढायला जाणाऱ्या बाळाला निरोप देणारी कवितेतील आई ही सामान्य आई नाही, ती वीर माता आहे। ती या प्रसंगी आनंदाने घराला तोरण बांधते, पंचप्राणांच्या ज्योतींनी बाळाचे औक्षण करते। ती बाळाला म्हणते, तुझ्या पराक्रमी बाहूंनी या देशाच्या स्वातंत्र्यतेचे रक्षण कर। तू रणांगणावर निघताना मी दुःखी अंतःकरणाने तुला निरोप देणार नाही, उलट तुझ्या तलवारीला मीच धार करून ठेवली आहे। तू जिथे निघाला आहेस तिथे तुझ्यावर अशुभाची सावलीही पडणार नाही। अरे, शिवाजी महाराजांची आई जिजाबाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासारख्या वीर मातांशी माझे नाते आहे। तू विजयी होऊन आल्यावर मी धन्य होईल, तुला मायेने दूध भात भरवीन। अशा शब्दात कवितेतील वीर माता आपल्या भावना व्यक्त करते। भारत ही वीरांची भूमी आहे, याबाबत तुमचे मत लिहा।
उत्तर आहे प्राचीन काळापासून भारतभूमीला शूरवीरांचा समृद्ध असा इतिहास लाभलेला असून महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, पहिला बाजीराव पेशवा ही यातील काही उदाहरणे होत. वीर माता जिजाबाई, राणी लक्ष्मीबाई, रझिया सुलताना, चांद बीबी इत्यादी स्त्रियांनीही त्या त्या काळात या वीर परंपरेला साजेसे योगदान दिले. अशा भूमीतील वीरांनी बलाढ्य इंग्रजी सत्तेपासून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्र्योत्तर काळात झालेल्या भारत-पाकिस्तान व भारत-चीन युद्धांमध्येही आपल्या प्राणांची पर्वा न करता रणांगणात उतरणाऱ्या शूरवीरांनी वीर परंपरा जपली आहे. आजही आपले कुटुंब, आपली माणसे यांच्यापासून दूर राहून आपले वीर जवान सातत्याने डोळ्यात तेल घालून देश रक्षणासाठी सीमेवर तैनात असतात. म्हणूनच ही भारतभूवीरांची भूमी आहे असे म्हणणे योग्य ठरते. तर आता या पाठातील उपक्रम पाहूया. सैन्यात भरती झालेल्या मुलाच्या आईची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करा. उत्तर पाहूया. 1. तुमचा मुलगा सैन्यात भरती झाला याबद्दल तुम्हाला सगळ्यात आधी काय वाटले? 2. सैन्यात जाण्याचा निर्णय त्याने कधी घेतला आणि तुम्हाला या निर्णयाबद्दल कधी सांगितले? 3. त्याच्या या निर्णयाला तुमचा कितपत पाठिंबा होता याबद्दल तुमच्या मनात काही चिंता होत्या का? 4. त्याच्या भरतीच्या प्रक्रियेदरम्यान आणि प्रशिक्षणादरम्यान तुम्ही त्याला कसे प्रोत्साहन दिले? 5. सैन्यातील मुलाच्या आईला सामोरे जावे लागणारे सर्वात मोठे आव्हान कोणते आहे असे तुम्हाला वाटते? 6. ज्यांच्या मुलांना सैन्यात जायचे आहे अशा पालकांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता? 7. तुमचा मुलगा ज्या परिस्थितीत काम करतो त्याबद्दल तुम्हाला कधी भीती वाटते का? तुम्ही या भावनांवर कशी मात करता? तर अशा प्रकारचे आपण प्रश्न या ठिकाणी विचारू शकतो. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा. तेही तुम्हाला नक्कीच आवडतील आणि उपयोगी देखील पडतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.